नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11:15 झालेले. घरातले सर्व कामं आवरून झाले. स्वयंपाक तर सकाळीच होतो माझा आला सध्या. साहेबांचा डब्बा वगैरे जातो, गुड्याचा टिफिन जातो, तर त्याच्यामुळं मला स्वयंपाक पटकन करावा लागतो. सर्व कामं बाजूला आणि पहिले टिफिन करते मी गुड्याचा. तर घरातले सर्व कामं मग आवरून झाले, माझे कपडे वगैरे सर्व टाकून झालेलं आहे. आणि आता म्हटलं निवांत बसली, चला व्हिडिओला स्टार्ट करते. आणि काल काय झालं माहिती आहे का, वरती गेली मी आवरायला आणि 2-3 दिवसापासून ना म्हणत होती मी साड्या खाली घेऊन येईन, साड्या खाली घेऊन साड्या खाली घेऊन आलेली आहे. आणि कोणत्या कोणत्या साड्या खाली घेऊन आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि त्याआधी मी स्वयंपाकमध्ये काय बनवलं आहे, जेवण पण करायचं आहे, पण मी दादाची वाट बघते. दादा आला की पहिले जेवण करणार आणि मग म्हटलं ब्लाऊज शिवू. तर ते दोन ब्लाऊज शिवले, तर 2 ब्लाऊज एकदम भारी बसले. आणि बाहेर पण शिलाई देण्याच्या ऐवजी म्हटलं घरीच शिवले तरी बरं होईल. पण अस्तर घ्यायला कोणीच नाही आहे, गुडिया पण नाही आहे. आणि मी सध्या आहे ना बाहेर जातच नाही आहे, कंटाळा येतो बाहेर जायचा. मी तुम्हाला दाखवते मस्त साड्या, आणि कुठल्या कुठल्या साड्या काढून आणल्या ते पण दाखवत. हे तर तुम्ही बघितल्याच, त्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या होत्या. आणि ही तर काल घातलेली होती ती तुम्ही पाहिलीच. ब्लाऊज तर मी शिवलेली. आणि काल मला असं वाटलं तर म्हटलं याच्यावरती ब्लाऊज बसेल, तर काही बसलं नाही ते. आता त्याला वरती ठेवून यावं लागेल. ही बघा, ही एक काढली मी. आणि मला आहे ना याच्यात पिंक कलर होता ना, त्याच्यामुळे आवडली, मी हा कलर काढला. मग आणि ही भांदीमध्ये काढली. हा कलर आवडला मला. आणि हा कलरची साडी नाहीच होती माझ्याकडे, या कलरची साडी नव्हती, म्हणजे डार्क लाईट कलर. पण हा कलर खूप छान वाटत होता. आणि त्याच्यात ना खाली ब्लॅक कलरचं आहे, त्याच्यामुळं म्हटलं किनार ब्लॅक कलरची आहे, त्याच्यामुळं म्हटलं हीच साडी काढते मी, मला आवडलेली होती ती. आणि मेन म्हणजे गुड्याला आवडलेली होती साडी, तर मग मी ती काढली. तो कलर माझ्याकडे आहे ब्लॅक कलरची, पण ती म्हणे मग मी कोणालाच ती नको, मला खूप आवडते म्हणे ही साडी. तर म्हटलं ठीक आहे, ही मी काढून घेते. तर मग हा कलर मी काढून घेतला. येल्लो कलर आहे, खूप छान आहे, मस्त आहे. आणि कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा. जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा. आणि मी व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे, व्हॉट्सअप नंबरवरती बुकिंग करा, तर मी नक्कीच पाठवीन तुम्हाला. आणायचे पुढच्या महिन्यात जास्त माल आणीन मी थोडासा. सध्या थोडा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे काही माल आणलेला नाही मी. आहे म्हणजे तसा भरपूर आहे, पण मग थोडं काही कृष्णाचे पण अभ्यास चालू होता, त्याच्यामुळे थोडंसं मी दुर्लक्ष केलं बुवा साड्यांमध्ये. तर आता पुढच्या महिन्यापासून व्यवस्थित रुटीन चालू करणार आहे. तर चला, अशा होत्या म्हणजे साड्या. आणि साड्या इतक्या होऊन गेलेल्या आहे ना, तुम्हाला काय सांगू, पूर्ण साड्यांना पिको फॉल करायचा बाकी. तर आता एक एक साडी काल ना मला घालायची होती अर्जंटमध्ये, तर मी नाही ना या दोघी साड्यांना फॉल लावले, माहिती का. एवढं राहतं. जी साडी घालायची आमच्या साडीमध्ये, जी साडी घालायची ती साडीला लगेच फॉल लावायला पाहिजे. एका साडीला तर त्यांनीच लावून दिला आणि एका साडी मी लावला होता सकाळी. 4:45 कमी आहे. आणि आता मी त्याला फोन लावून जेवण करून घेते, कारण की मला गोळ्या घ्यायच्या आहे डाळीच्या. चल, गुडिया आली आणि आता चहा घेते मी. तर तुला काय खायचं? खायचं पाव खायचं आहे का? चला या चहा घ्यायला. मी मस्त तयार झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणी येत आहे. आणि अक्षरशः आज काय होतं माहिती का, पाऊस पडतोय.
पावसाचे दिवस लागून गेले, जसे पाऊस पडतोय आणि दिवसभरचं वातावरण इतकं खराब आहे ना, तुम्हाला काय सांगू. पूर्ण आभ्राट आहे दिवसभरचं. आणि इतकं डोकं दुखतंय माझं. आता फ्रेश झाली ना मी, मला अक्षरशः उलट्या झाल्या, इतकं डोकं दुखतंय माझं. आणि त्या येत आहे तर बऱ्याच दिवसापासून आलेल्या नाही आहे. त्यांचा फोन आलेला होता, तर तुझी आठवण येते बुवा आम्हाला, तर म्हटलं या फिरून येऊ आपण थोडंसं बाहेर जाऊन. आता बघते फोन लावून केव्हाच आलेला होता. काय गं हे का बघ घातलं, छान वाटतंय. तू घालत नाही ते, छान वाटतंय ते. गुड्याचं दाखव नाही. पळून गेली ती. इतकं डोकं दुखतंय माझं ना. घरातले सर्व कामावरून झाले आता संध्याकाळचे, झाडू पोछा वगैरे सर्व, भांडे कुंडे, गुड्याचा टिफिन वगैरे पण धुवून झालेला आहे. आणि गुड्या करते तिची तयार. आणि मला थोडंसं मोबाईलमध्ये काम होतं, तर मी बसली थोडंसं मोबाईल घेऊन आणि त्यांची वाट बघते. आता वाजताय 5 वाजून 5 मिनटं झालेले, वाट बघते. आणि अक्षरशः पूर्ण म्हणजे असं वाटतंय 7-8 वाजून गेले. तर दाखवतो पावसाने पूर्ण ओलं झालेलं आहे. पाऊस येतो हे बघ, वारावरून सुटलं 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 सुटलं. हा काय येतील बाई आता त्या. आणि हे बघा, पडदे इतके उडत होते ना, मी त्यांना बांधून दिले. जोरात चालू झाला बाई पाऊस. वरती गोधड्या वगैरे नाही ना, आपला काहीच नाही ना. हा चांगलाच लागला पाऊस. हा नाही, आमच्याकडे लाईट काही लावलेल्या नाही आहे. इथं आमच्या मॅडम बाई बसलेल्या आहे. आम्ही काळा चहा घेतो या, दूध टाकलेलं नाही. विनया ताई दूध टाकून घेत आहे, आम्ही काळा घेतोय. या तुम्ही पण चहा घ्यायला. मागे 3 प्लेट भाजी लावले. इकडे बघा कशा पाणीपुरी खात आहे. कशाला आ करा तो देव केवढला हा होत. हा आणि करणार हा नरम होई जाईल मग ती. बिचाऱ्या बसलो घरी. बिचारा गरीब नाही पाहिजे पैसे नाही. खाऊन आलो आणि माझं इतकं डोकं दुखतंय ना, अक्षरशः डोकं बंद राहत नाही आहे. तर स्वयंपाक काय करावं. एक भाकर बी पडली, थोडी भाजी आहे. आणि मुलांना कालचं वडापावचं थोडंसं पीठ आहे, तर त्यांना म्हटलं वडापाव करून देईल. आणि मी तर खाऊन आली मुगाची डाळीची भजी वगैरे खाऊन आलो आम्ही. गुड्या भजे खाऊन आली, पाणीपुरी खाऊन आली. गुड्याचं इकडं कलाकारी.